हॅलो, सगळ्यांना नमस्कार. आत्मवंदन सगळ्या माझ्या कुटुंबियांचं मी आजच्या आपल्या सत्रामध्ये खूप खूप हृदयापासून स्वागत करते. महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी त्यांच्या चेतनेला स्मरण करून वंदन करून आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या हृदयात असलेल्या परमात्म्याला स्मरण करून आपल्या उच्च आत्म्याचे स्मरण करून पंचमहाभूतांना स्मरण करून आपण आपलं आजचं सत्र सुरुवात करू. तुमच्या सगळ्यांचे अनेक अनेक आभार. तुम्हाला सगळ्यांना प्रेम आणि प्रकाश. तर जसं आपण मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, थोडं ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते की माझ्या झूमच्या याला 40 मिनिटाचा एक लिमिट आहे, त्यामुळे थोडंसं मी 4-5 मिनिटं उशीर जॉईन करते, पण आज थोडं त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेला. आणि आज असं होऊ शकतं की आपलं सेशन थोडंसं जास्त लांबेल, कारण आपला धडा आज आपण धडा वाचन करतोय, धडा 10वा आपण सुरुवात करतोय आजपासून. सायलीताई, तुमचा प्रश्न युनिफाईड संदर्भात आहे? युनिफाईडच्या रिलेटेड असेल तर विचारा. दुसरा कुठलाही तुमचा प्रश्न असेल आपण नक्की घेऊ. अजून आपलं धडा वाचन आहे किंवा तुम्ही पर्सनलवर मला टाका, मी त्याचं उत्तर देईन. युनिफाईड संदर्भात असेल तर नक्की विचारा, आता काही त्याच्याशी रिलेटेड असेल तर. तर एक आपल्या ताई आहेत, आपल्याच ग्रुपमध्ये नवीन जॉईन झाल्यात. त्यांचा आज एक प्रश्न खूप छान आला मला. काल विचारला होता त्यांनी मला की प्रेम आणि प्रकाश आपण कधी पाठवायचा, आभा स्वच्छ करून लॉक केल्यानंतर की त्याच्या आधी पण कधी आपण पाठवू शकतो, असं त्या म्हणाल्या होत्या. तर त्या संदर्भातच मी तुम्हाला सांगते. मी ताईंना एक प्रश्न विचारला की ताई तुम्हाला काय वाटतं आतून या संदर्भात. खरं तर हा प्रश्न असा असा नाहीये की अरे ह्याच्यात काय विचार करण्यासारखं, असा नाहीये. तो प्रश्न खरंच एकदम व्यवस्थित व्हॅलिड आहे. तर मी त्यांना विचारलं, पण त्यांनी मला आज त्याच्यावर अजून एक सांगितलं की म्हणजे आतून असं ना मला हिंट मिळते बऱ्याचदा, असं आतून असा विचार येतो की प्रेम आणि प्रकाश पाठवावा असं, म्हणून त्यांच्या आतून तो आवाज येतो असं त्या मला म्हणाल्या. आणि असा एक त्यांचा त्याच रिलेटेड एक प्रश्न होता, म्हणजे तसंच एक त्यांचं उत्तर होतं की त्यांना म्हणून ते विचारायचं होतं की मला एकदा सांगा की माझ्या विचारामध्ये काही चूक आहे का, असं मला म्हणत होत्या. आता हे बघा, सगळ्यात महत्वाचं आहे ना, आपण युनिफाईडच्या जर्नीमध्ये काय शिकत असू ना, तर आतल्या आवाजावर विश्वास ठेवणं, स्वतःवर विश्वास ठेवणं. मला माहितीये की आपला अंतरात्मा आणि आपल्या मनातले विचार ह्या सगळ्यांचा गोंधळ आहे. हे सगळे एकत्र आहेत. ते इतके मिक्स झालेले आहेत की आपला आतून उच्च स्व कधी बोलतोय आणि नको असलेले विचार कधी बोलतायत हे आपल्याला त्याच्यात फरक ओळखता येत नाही. म्हणून आपण अजूनही त्या स्टेटमध्ये आहोत. पण जेव्हा आपण युनिफाईडचे पहिले काही धडे करतो, विभाग करतो, म्हणजे मी हे त्या ताईंना नाही म्हणत आहे, आपल्या सगळ्यांना म्हणते. पहिल्या काही धड्यांमध्ये आपण आपल्या उच्च आत्म्यासोबत म्हणजे आपल्या अंतरात्म्यासोबत जोडले गेलो, म्हणजे आपल्याला आता जो काही आतला आवाज आहे ना, तो आता ओळखायला यायला पाहिजे आणि आला ओळखताना तर विश्वास ठेवला पाहिजे त्याच्यावर. आभा स्वच्छ आणि लॉक कधी करायची ह्याचं महत्वाचं लक्षण काय? कधी वाटतं आपल्याला, कोण सांगेल मला की आभा स्वच्छ आणि लॉक करायची हे आपण कधी ओळखायचं, कधी करायचं? ते कसं ओळखायचं की आता मला आभा स्वच्छ करायची गरज आहे? हे कसं कळतं आपल्याला? निगेटिव्हिटी किंवा लो फील असल्यामुळे. कधी डाऊन डाऊन वाटलं किंवा लो जास्त फील. म्हणजे अस्वस्थ झालं. एकदम करेक्ट, करेक्ट. कारण श्रीदादांनी पण लिहिलंय की अनइझी फील झालं. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना एक लक्षात आलं की ज्यावेळेस ना माझं मूड स्विंग्स होत आहेत, फटीग म्हणतो ना आपण, चांगलं एकदम एकदम हाय एनर्जेटिक मूड मध्ये असतं असतं, अचानक कुठल्या तरी माणसाला आठवतो
काहीतरी घटना आठवती, काहीच नाही. नुसतं जरी बसलोत ना, तरी अचानक आपले मूड स्विंग्स व्हायला लागतात ना, तेव्हा आतून आपला अंतरात्मा म्हणतो लगेचच त्यावेळी, की आभा स्वच्छ कर, लॉक कर. जरी नाही म्हणलं, आपल्याला तो विचार प्रकट होणं. आपल्याला आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोण आयडिया देतं? आपण म्हणतो, "अरे मला ते." मला एक सांगा, आपलं जे मन आहे, आपली पंचेंद्रिय कुठली कुठली आहेत? नाक, डोळे, कान, जीभ आणि त्वचा. कर्मेंद्रिय कुठली आहेत? हात, पाय, वाणी. वाणी पण आपलं कर्म आहे ना. आपण वाणीतून बोलतो. ही कर्मेंद्रिय झाली आपली. वाणी, हात, पाय. जननेंद्रिय, जिथून नवीन जीव जन्माला येतो. हा. आणि आपलं गुदा, जिथून मलत्याग होतो. ही 5 इंद्रिय कर्मेंद्रिय, 5 झाली ज्ञानेंद्रिय, मिळून झाली 10. आपलं जे देह रूपामध्ये जो परमात्मा आपण म्हणतो, की जो परमात्मा या देह रूपात आलाय, त्याला आपण क्षेत्र म्हणू समजा. त्याच्यामध्ये 24 तत्वांनी हे सगळं बनलेलं आहे. 24 तत्वांनी. आता मी तुम्हाला 10 सांगितले. अहंकार, बुद्धी, मन, प्रकृती. ह्या सगळ्यांची बेरीज करून मी तुम्हाला ग्रुपवर टाकेन. ती बरोबर 24 होते. त्यामध्ये ही जी सगळी तत्व आहे ह्या सगळ्यांनी. आता माझ्या डोळ्यांना जे बघायचंय, त्यामध्ये आपण हे म्हणतो, विषय म्हणतो ना. रस, रूप, गंध, हे सगळं त्याच्यामध्ये ते येतात 5. ह्याप्रमाणे त्या सगळ्यांची संख्या 24 आपण म्हणतो, की जे भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलं गेलंय. तर ते मी परत कधीतरी तुम्हाला सांगेन. पण आपल्याला जे विचार प्रकट होत आहेत आतून, ते विचार जे प्रकट होत आहेत, ते आपल्याला हृदयातून होत आहेत, ते आपल्या आत्म्याकडनं येतात. त्यावेळेस ते आपल्याला कळतात. आपण म्हणतो, "अरे मला आयडिया सुचली." ही जी कल्पना आहे, ही देणारा कोण आहे? तो आपला हायर सेल्फ, आपला उच्च स्व आहे. आणि हे आतून ना, युनिफाईड हा अभ्यासक्रम का छान आहे? तुम्ही जर आज रॉबर्ट शॉर्ट्स यांचं थोडं जरी वाचलं असेल, व्हिडिओ ऐकला असेल नीता मॅडमचा, तर जरूर ऐका. त्यामध्ये रॉबर्ट शॉर्ट्स म्हणतात, की तुम्हाला इतकी दुःख येतील, इतकी दुःख येतील. आणि ती दुःख तुमच्या इव्हॉल्युशनसाठी, उत्क्रांतीसाठी येणार, जोपर्यंत तुम्ही तुमच्या हायर सेल्फला भेटत नाही. जेव्हा आपल्या उच्च आत्म्याला आपण भेटतो, त्याच्यापासून गायडन्स घ्यायला लागतो, संदेश घ्यायला लागतो, तिथून आपला खरा जर्नी स्टार्ट होतो, जो आपल्याला आत्मज्ञानाचा एक मार्ग आहे. तिथून आपण वेगळ्याच आयुष्य, एक रियालिटी वेगळीच जगायला लागतो. युनिफाईड बाबाजी आपल्याला हे इतकं मोठं काम करतायत. जसं आपण अनेक वेळा ऐकलं असेल, बाकी पण आपल्या सेशन्समध्ये, पिरामिड संस्थेच्या किंवा अशा अनेक मास्टर्सच्या, की येणारा काळ कशा एका मोठ्या डायमेन्शनमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. त्या डायमेन्शनमध्ये 30 लोकं, ते आत्मे जे निवडतील, की आम्हाला जायचंय, काही आत्मे आहे तिथंच राहतील. आणि काही आत्मे निवडतील, की आम्हाला हे आयुष्य नकोय, आम्हाला ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे, आम्हाला बदल पाहिजे. त्यामध्ये आपण सगळे आहोत. आपण सगळ्यांनी मार्ग निवडला, आम्हाला आमचं आयुष्य बदलायचं, आम्हाला आता ज्यासाठी आमच्या आयुष्यात दुःख आलंय ते कारण हे. दुःख आलं नसतं तर आपण कधीच अध्यात्माला, म्हणजे ह्या आत्मज्ञानाच्या मार्गाला आलो नसतो. तर जसं तुम्ही आता आजच अगदी म्हणजे विषय आहे म्हणून मी त्याचंच उदाहरण देते, की रॉबर्ट शॉर्ट्स यांचं पुस्तक वाचूनच मी युअर सोल्स प्लॅन, युअर सोल्स गिफ्ट अशी त्यांची पुस्तकं आहेत. तर त्यांना जेव्हा सांगण्यात आलं, की तुमच्या आयुष्याचा पर्पजच आहे, तुमचं सोल प्लॅनमध्ये तुम्ही लिहून आणलेलं आहे, की मी अशा प्रकारची पुस्तकं मानवाच्या कल्याणासाठी पब्लिश होतील माझ्याकडनं, लिहिली जातील. आणि त्यानुसार त्यांनी ही सगळी पुस्तकांची एक चेनच प्रकाशित केली. ह्याच पुस्तकांनी मी खरं तर खूप माझ्या आयुष्यात बदल झाले आणि माझी सुरुवात या पुस्तकांनी झाली. युअर सोल्स प्लॅननी झाली. युअर सोल्स गिफ्ट असे त्यांचे बाकीचे पण पुस्तकं आहेत. तर ते पुस्तक जरूर वाचा. कारण तिथं आपल्याला कळतं, की आपण युनिफाईडमध्ये कशासाठी आलो आहोत. बाबाजी आपल्याला किती मोठा ज्ञानाचा एक मोठा मार्ग खुला करून देतात आपल्या उच्च स्वशी आपल्याला जोडून. पहिला विभाग आपण आपल्या उच्च स्वच्या संवादामध्ये आपलं सगळं टेक्निक डेव्हलप करतो. आपण शिकतो कोण आहे उच्च स्व, कशी आभा. आता इथं महत्वाचं एक आहे, की आपण किती विश्वास ठेवतो आतून येणाऱ्या त्या आवाजावर. आणि त्याच्यासाठी आपल्याला सराव गरजेचा आहे. एखाद्या माणसाला मला ओळखायचंय, असंच भेटल्या-भेटल्या आपण कुणावर विश्वास ठेवतो का? तो कोण आहे, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, कसं आहे काय, हे आपण सगळं चौकशी करून मग आपण थोडासा वेळ त्याच्याशी बोलून करून मग आपल्याला त्याची माहिती समजते. अगदी तसं आपला उच्च आत्म्याचं जसं बाबाजींनी सांगितलंय, की स्टेशन्स वेगवेगळे आहेत. तर कुठला आवाज माझा आतला आहे, हे आपल्याला कधी ओळखायला येणार आहे, जेव्हा आपण त्याच्याबरोबर बसू.
थोडा वेळ का होईना आपण रोजच्या रोज त्याच्यावर जेव्हा प्रॅक्टिस करतो, सराव करतो, त्यावेळेस आपल्याला हे कसं ओळखायचं, कसा तो आवाज ऐकायचा हे कळतं. तसंच ताईंना थँक यू की त्यांनी मला इतका छान प्रश्न विचारला, की आपण आभा स्वच्छ करून लॉक करून प्रेमप्रकाश पाठवायचं का कसं करायचं? तर जेव्हा असा मूड स्विंग्स असे कुठल्या गोष्टी होतात त्यावेळी आपण पहिल्यांदा आपल्या आभावर काम करायचं आणि ते सांगणारा पण आतून जो विचार प्रकट होतोय, तो लगेच ऐकायचा. आणि जे आपण प्रेमप्रकाश पाठवतो त्याच्यासाठी कुठल्याही क्षणाला आपण थांबवायचं नाही. कारण एक वाक्य आहे पुस्तकामध्ये, की जेव्हा-जेव्हा तुमच्या मनात असा विचार येईल, त्यावेळी तुम्ही प्रेमप्रकाश पाठवा. आठवतंय ते वाक्य? मग ते विचार येईल म्हणजे काय, त्यावेळेस आपले व्हायब्रेशन्स लो झालेले असतील समजा. आपलं काहीतरी वाद झालाय, कुणाबरोबर तरी काहीतरी झालंय. आता आपल्या तेवढ्या भयानक मूडमध्ये असताना मी कशाला जगाला प्रेमप्रकाश पाठवायला जाते? असं होतं आपल्याला, की मी इतकी वाईट मूड अवस्थेमध्ये आहे आणि मी लगेच प्रेमप्रकाश पाठवते मी. असं आपल्याला खूप असं बहुतेक म्हणजे थोडासा एक प्रयत्न करावा लागतो त्याच्यासाठी, है ना? त्या सहज स्थितीला आपण जर आले असू तर खूप छान गोष्ट आहे, की असं रडत असताना किंवा काही होत असताना लगेच आपण दुसऱ्या क्षणाला पण ते सहज पाहिजे, उगाच जबरदस्ती नकोय. कारण सगळ्यात महत्वाचं आपले इमोशन्स सप्रेस न करता, कारण ते सेल्फ लव्ह आहे, की तुम्ही खरोखर आपले इमोशन्स ओळखतायत ना. बघा राग आल्यानंतर ना त्या रागाला पूर्ण अनुभव घ्या. जगा त्याच्याबरोबर. ठीक आहे, राग येतोय ना, चिडचिड होतीये, मला रडू येतंय, तर थोडा वेळ त्या अवस्थेमध्ये राहा. त्याच्याबरोबर जेवढा वेळ घालू, ती अवस्था लवकर बाजूला होईल. नाहीतर जर मला राग येतोय खूप, मी त्रासात आहे आणि मी फोर्सफुली ताणून खेचून मी त्याला असं आणायचा प्रयत्न करते, की मी हसतीये उगाचच. हे नाहीये. हे आपलं स्वरूप नाहीये, मूळ स्वरूप. आपली जी इमोशन आहे, आपली भावना आहे, ती दाबायची नाही. आपण स्वतःला मुळासकटच असं बदलायचं, की आतमध्ये ती ती प्रेमाची फिलिंग आपोआप सहजपणे वाहिली पाहिजे. आपोआप आली पाहिजे. की झालं तो प्रसंग मी त्याच्याकडं किती वेळ त्या प्रसंगाकडं कुठल्या भूमिकेतून बघतीये, किती माझ्या रिएक्शन्स कमी झाल्यात आणि जर होत असतील, तर त्या इमोशन्स जगणं हे त्यावेळेस गरजेचं असतं. नाहीतर मग आपण त्या जर इमोशन्स दाबायला लागलो, की नाही मला असं नाही, असं नाही, तर त्या आजाराच्या रूपाने बाहेर येतील एकदाच. तर हा पहिला नियम लक्षात ठेवायचा. जर तुम्ही युअर सोल्स गिफ्ट हे जर वाचलं पुस्तक तर तुम्हाला कळेल, की रॉबर्ट शॉजनी त्याच्यामध्ये खास खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे, की इमोशन्सवर कसं काम करायचं ह्यासाठी तुम्ही पाहिजे ते टेक्निक करा. पण त्या कुठल्याही आपल्या भावनेला रागाची असेल, द्वेषाची असेल, तिरस्कार असेल, कुणाबद्दलही द्वेष वाटला, तिरस्कार, राग वाटला, पण ती भावना दाबायची नाही. कारण ती आपली पहिली स्टेप असते, की ओळखणं त्या भावनेला. त्यामुळं आपण जेव्हा साधना करतो, ध्यान करतोय म्हणजे मी लगेचच दुसऱ्या दिवशी राग माझा पूर्ण जाऊन संत नाही होणार आहे. ध्यानाने आपले विचार कमी व्हायला मदत होते आणि त्यामधून एक प्रकारची शांती आपल्याला जरूर मिळते. पण ह्यासोबत आपल्या स्वतःचं हे सतत दिवसभर आपण अनालिसिस जेव्हा-जेव्हा त्या भावना येतात, त्यावेळेस समजलं पाहिजे. मी चिडत जरी असेल, तर मला लक्षात आलं पाहिजे, की या भावनेमध्ये मी आहे. तो अवेअरनेस असला पाहिजे. तेव्हा मग आपण त्याच्यावर कंट्रोल मिळवतो. ती भावना आपल्यावर कंट्रोल नाही मिळवलं. जसं बाबाजी म्हणतात, की द्वेषाची तुम्ही गुलामी करत आलात. आता आपल्याला ती गुलामी सोडून त्या भावनेकडे फेस टू फेस बघायचंय. जर मी ती भावना येती आणि मी जर ते दाबण्याचा प्रयत्न करते, ह्याचा अर्थ मी पळून चालले त्याच्यापासून. हे नाही करायचं आपल्याला, पळायचं नाही. आपल्या भावनांना आपण डील करायचं समोर उभं राहून, की हे माझ्यात आहे, लेट्स फेस इट. असं म्हणून मी त्याच्यावर काय काम करू शकते, हे आपल्याला ह्याच्यातनं शिकायचं आहे. तर बऱ्याच जणांना वाटतं ना, की साधनेत आल्यानंतर लगेचच आपण असं व्हायला पाहिजे, संत व्हायला पाहिजे. हे आपले जे संत आणि म्हणजे अवतारी पुरुष किंवा हे महात्मे जे होऊन गेले, ते सगळे ह्या फेजमधनं गेलेले आहेत. त्यांना कठीण त्या परीक्षा देऊनच ते पुढे येऊन मग त्या अवस्थेला पोहोचलेत. तर आपली ही वेळ आहे. आणि जो ट्रान्झिशन पिरियड जो म्हटलाय, की थर्ड डायमेन्शन रिॲलिटी म्हणा त्याला, या आपल्या रिॲलिटी ह्या सगळ्या भावनांमधून 5व्या डायमेन्शन जे आपण म्हणतो, की जिथं फक्त प्रेम आहे, प्युअर फॉर्म. त्या सगळ्यामध्ये जे आपलं ट्रान्झिशन फेज आहे ना, ती अवघड आहे सगळ्यात. ती खूप अवघड आहे. ती खूप भयानक अशी आपली अवस्था असते. तेव्हा आपला देहाचा अहंकार असतो आणि हेही समजलेलं असतं आणि देहाचं पण असतं. देहाला वेगळं पाहिजे असतं.
आपल्या अहंकाराला आणि आपल्या आत्मज्ञानाचा मार्ग वेगळा असतो. ह्या दोन्हीच्या मध्ये आपण लटकलेलो असतो. त्यामुळे प्लीज हे समजून घ्या, हे आपल्या सगळ्यांसाठी गरजेचं आहे की या दोन्ही अवस्थांच्या मध्ये आपण जेव्हा अडकतो ना, ती खरी आपली परीक्षेची वेळ आहे. तिथं काही आत्मे इतके डिप्रेशनमध्ये जातात की ते सगळं सोडून वेगळ्याच मार्गाला लागतात. आणि जे टिकतात, धरून राहतात, ते ह्यातनं पार होतात. आणि मग जेव्हा ती अवस्था येते जिथे एक स्थिरता येते आयुष्यात, ती कमालीची सुंदर असते. तेच असतं 5वं डायमेन्शन, की जिथं आपण ह्या सगळ्यांना समजून त्यांच्या पार होतो. हळूहळू त्यांना प्रेमाने समजून घेत आपण आपल्या दिव्यत्वाला ओळखायला लागतो. जसं बाबाजींनी लिहिलं की मी काय आहे मला माहिती नाहीये. आपण हे निवडलं चॅलेंज, ह्या शरीरात यायचं, 5 इंद्रियांबरोबरच यायचं, हेच चॅलेंज आव्हान आपण निवडलं. ह्यासाठीच खरं तर आपलं अभिनंदन आहे. इट्स नॉट इझी की आपलं मूळ स्वरूप इतकं दैवी असताना आपण केवळ 5 इंद्रियांचं, जसं बाबाजींनी सांगितलंय की तुम्ही केवळ शरीराच्याच दृष्टीने स्वतःला बघता. हिमनगाचा तो वरचा भाग, त्याच्या खाली इतका मोठा पर्वत आहे तुम्हाला माहितच नाहीये. तर आपण त्या आत्म्याच्या असलेल्या सगळ्या शक्ती, सगळं सगळं विसरून केवळ पंचेंद्रिय घेऊन आपण इथं आलो. हे आपली पहिली तर खरं साहस आहे की या वेळेला पृथ्वीवर जे मोठं ट्रान्सफॉर्मेशन होते, जे आत्मे जीव आहेत, त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे की हा प्रवास सोपा नाहीये की ज्यांनी ज्यांनी हा निवडलाय. आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला दिसेल की जे आत्मे हे निवडून आम्हाला ह्याच मार्गावर राहायचंय असं म्हणतायत, मला ह्याच्यातलं माहित नाहीये, पण मी जेवढ्या जणांकडून ऐकलंय, आपल्या पिरामिड मास्टर्स असतील किंवा अजून कुठले काही पॉडकास्ट वगैरे, मी त्याच्यामधून जेवढं काही त्याबद्दल माहिती त्यावरून हे सांगते की येणाऱ्या काळामध्ये सोल्स, जीव हे चॉईसेस घेतील, पर्याय निवडतील आणि त्याप्रमाणे पुढचं त्यांचं आयुष्य असेल. मला जितकं परफेक्ट माहितीये ते युनिफाईड आहे. मी त्याबद्दल जास्त बोलेन. ह्या गोष्टी अशा आहेत की त्या कुठून तरी कुणाकडून तरी ऐकलेल्या वगैरे, त्या गोष्टींवर मी बोलत नाही. पण मला एवढं मात्र माहिती की ज्या अर्थी आपल्या आयुष्यात आता हे युनिफाईड आलेलं आहे, त्या अर्थी आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल आहे. आणि ते परिवर्तन खरंच होतंय, कारण लोक बघा किती मोठ्या प्रमाणावर जागी व्हायला लागली. तर हे एक त्याचं लक्षण आहे की बदल होतोय मोठ्या प्रमाणात. तर आपण सगळेजण 10व्या धड्यापर्यंत पोहोचलेलो. मागच्या आठवड्यामध्ये आपण आपल्या खऱ्या इच्छा काय आहेत यावर काम केलं. आणि आता आपण त्याचं जग कसं निर्माण करायचं, खऱ्या इच्छा कशा मॅनिफेस्ट करायच्या, वास्तवात कशा आणायचं, हे आपण आज बघणार आहोत. तर बाबाजींना स्मरण करून आमच्या सगळ्यांचं हे सत्र आमच्या सगळ्यांचं आणि सृष्टीच्या हिताचं होऊ दे, ही प्रार्थना करते बाबाजींना. जे कोणी ह्या धड्यापर्यंत पोहोचतील त्या सगळ्यांच्या हृदयामध्ये हा धडा उतरू दे, त्या सगळ्यांच्या हिताचा होऊ दे, हा एक संकल्प ठेवते. रॉजर सरांना प्रणाम करत आपण आपलं आजचं हे सत्र सुरुवात करू. आपण सगळेजण हृदयात जा आणि दीर्घ श्वास घ्या. जे का आपण आज ऐकणार आहोत ते सगळं आपल्या हृदयात उतरू दे. हाच विचार करून, हा संकल्प ठेवून आपल्या हृदयामध्ये श्वास घेत राहा. मध्ये मध्ये दीर्घ श्वास घेत राहा. जितके आपण हृदयात राहू तितकं हे एक एक वाक्य, एक एक शब्द आपल्या अंतःकरणात उतरणार आहे. तर कोणाची इच्छा आहे आज वाचन करायची? वाचू? हा, येस मी ते वाचा. 10वा आठवडा. खऱ्या इच्छांचे जग निर्माण करणे. तुम्ही परमेश्वराच्या प्रतिमेत बनलेले आहात. तुम्ही निर्माते आहात. तुम्ही स्वतःचे अनुभव, जग स्वतः तयार करता. तुमचे हे जग तुमच्या चेतन आणि अवचेतन विचारांनी निर्माण होते. आज तुम्ही या जगाचा दावा करून जे ईश्वराला आणि तुम्हाला पाहिजे आहे ते जग निर्माण कराल. सांगायचं तात्पर्य हे आहे की जे ईश्वराला तुमच्यासाठी पाहिजे आहेत, आता तुम्ही त्या अनुभवानं निर्माण करायला सुरुवात कराल. येस. आतापर्यंत तुम्हाला समजले. हा, तर आपण बघितलं 9व्या आठवड्यामध्ये की आपल्या इच्छा ज्या आहेत, आपल्या आयुष्याच्या, आपल्या रियालिटीचे आपण देव आहोत असं म्हणायला हरकत नाही, है ना? का म्हणते मी असं? कारण आपल्या रियालिटीचे, आपल्या वास्तवाचे आपण ईश्वर आहोत. का?
माझ्या आयुष्यात कोण लोक पाहिजेत, माझ्या आयुष्यात काय परिस्थिती पाहिजे, माझ्या आयुष्यात काय काय सिच्युएशन आल्या पाहिजेत, काय आव्हानं आली पाहिजेत, हे सगळं सगळं मी तयार करू शकते असं बाबाजींनी आपल्याला सांगितलं. कर्माचा भाग आहेच आहे, कर्माचा भाग नाही असं नाही, की जे काही आपण मागील जन्मातून जे काही संस्कार घेऊन येतो, आपलं जे सोल प्लॅन घेऊन येतो. मला मिताली त्यांनी यावर प्रश्न विचारला होता एकदा, तो खूप छान होता, की मग कर्म, सोल प्लॅन, ब्लू प्रिंट हे कसं? तर ते सुद्धा ह्याच्यामध्ये येतं, पण ह्याचा अर्थ असा नाही की तुमच्या कर्माच्या मागचं जे कर्माचं तुम्ही जे फेडताय, जे काही त्याच्याप्रमाणे तुमचं झालं आता इतके दिवस, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही विचार कसेही करू शकता. आपल्या विचारांनी आपण ज्या व्हायब्रेशन स्टेटला असतो त्यानुसार पण आपण रियालिटी बदलू शकतो, हे सत्य आहे. जर माझ्या कर्मामध्ये हे लिहिलेलं असेल की मी ह्या जन्मामध्ये हे करणार आहे, पण मला जर माझं कर्म बदलायचंय, माझी रियालिटी बदलायची, तर बाबाजी तुम्ही वाक्य आठवा, विचारांमध्ये सुधारणा करणं, की तुम्ही ते बदलू शकता. कुठल्याही क्षणाला तुम्ही तुमचं सृजन, तुमची ब्लूप्रिंट पण बदलू शकता तुम्ही. इतकी मोठी शक्ती आपल्याला दिली फ्री विल, की माझ्या येताना जन्माच्या आधी जे प्लॅनिंग झालेलं आहे, की मी हे करेन, पण मला इथे आल्यावर असं वाटलं की मला हे असं नाही करायचे, माझी रियालिटी मी वेगळी बनवणार आहे. उदाहरणार्थ एक नवरा बायको संसार करणार आहेत म्हणून सोल प्लॅन घेऊन आले, की आपण असं असं करू, मग आपण दोघं जण हे आव्हानं असतील, या जन्मामध्ये मी बायको असेल, तू नवरा असशील, असं करून त्यांचा सगळा सोल प्लॅन झाला. जे काही मी तुला दुःख दिलं, या जन्मात मी भोगते, असं सगळं झालं. पण पृथ्वीवर आल्यानंतर, ह्या शरीरात आल्यानंतर, विसर पडल्यानंतर अनेक गोष्टींमुळं अर्धवट संसार झाला, की आता असं वाटते की नाही, आता आपण दोघं एकत्र राहणं शक्य नाही. तर त्यांच्याकडे फ्री विल आहे, ते दोघं सेपरेट होऊ शकतात. आणि हे रॉबर्ट शॉर्टच्या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या सांगितले, की कसं डिवोर्स पण प्लॅन करून येतात बरेच जण, आणि काही जण आपल्या विचारांनी ते घडवतात इथं आल्यानंतर. तर हे सगळं आपल्या सोल प्लॅनचा पण भाग आहे, आपल्या विचारांचा पण भाग आहे. तर जसं बाबाजींनी सांगितलंय, मी थोडा त्या पुस्तकाचा आज आधार घेतला, पण युनिफाईड मध्ये जे बाबाजींनी सांगितलेलं आहे तिथं कुठेही कर्माचा उल्लेख नाहीये. ठीक आहे, पूर्णपणे असं सांगितलंय की तुमची रियालिटी जी आहे आत्ता, जी काही परिस्थिती आहे, जी काही लोक आहेत, जी काही तुमच्या आयुष्यात सुरू आहे, सगळं तुमच्या विचारांनी तुम्ही बदलू शकता. माझ्या रियालिटीमध्ये कोण माणसं मला पाहिजेत हे सुद्धा मी माझ्या विचारांनी बदलू शकते. इतकी आपल्याकडे शक्ती आहे. तुम्ही 7वा धडा पुन्हा एकदा वाचा, ज्यांना यावर नीट अजून थोडं पाहिजे, आणि पुढे तर गेल्यावर आपल्याला आहेच या सगळ्या गोष्टी समजणारच आहेत, पण त्याचा एक पाया 7व्या धड्यात आहे. त्यामुळं आपण आपल्या जगाचे निर्माते, म्हणजेच आपण आपल्या जगाचे ईश्वर आहोत. कारण आपण सगळे ईश्वराच्या प्रतिमेत आहोत. म्हणजेच मी माझ्या रियालिटीचा ईश्वर आहे, की मी बनवू शकते माझी रियालिटी पाहिजे. माझ्या रियालिटी, माझ्या विचारांमध्ये जर आनंद असेल, प्रेम असेल, करुणा असेल, सुख, समृद्धी असेल, चांगले ईश्वरी गुण असतील, तर माझी रियालिटी वास्तव पण तशीच असणार आहे. माझ्या रियालिटीमध्ये जर धोका आहे, माझ्या विचारांमध्ये फसवणूक आहे, चोरी आहे, खोटं बोलणं आहे, किंवा सगळंच असंच आहे जे ईश्वरी गुणात नाहीये, माझं वास्तव सुद्धा असंच असेल, परिस्थिती अशीच असेल, की लोक अशीच मिळतील मला, कुणी नाही बाहेरची तर घरातली लोक मला त्रास द्यायला लागतील. म्हणजे आपलं रिफ्लेक्शन आहे सगळं, की आपल्याला समजायला लागेल की कुठून तरी माझ्याकडे तसं एक येतोय त्रास. त्यावेळी आपल्या विचारांवर काम करायला आपण सुरुवात करायची, आणि त्या प्रत्येक वेळी आपण आपल्या आयुष्यामध्ये नवीन काहीतरी निर्माण करू शकतो. म्हणून तुम्ही ईश्वराच्या प्रतिमेत बनले आहात, तुम्ही निर्माते आहात, तुम्ही स्वतःचे अनुभव, जग स्वतः तयार करता. या वाक्याला अंडरलाईनच करून ठेवा, की आपल्यामध्ये आहे ती शक्ती. इतके वर्ष कसं गेलं आपलं आयुष्य हे सोडून द्या. इथून पुढे माझ्या विचारांनीच मी माझं आयुष्य निर्माण करणार. लाईफ बाय डिझाईन, नॉट बाय डिफॉल्ट. हा, तुमचे हे जग तुमच्या चेतन आणि अवचेतन विचारांनी निर्माण होते. हे जे आत्ताचे कॉन्शियस माइंडने आपण आत्ता जे काही मनात विचार करतोय ते, आणि सबकॉन्शियसला जे आहे डीप डाऊन, जे काही आपण इतके जन्मापासून शिकत आलोय, हे सगळ्या विश्वास प्रणाली, हे सगळे विचार जे आतमध्ये खोलवर रुजलेत त्या बियांच्या रूपाने, हे सगळे अवचेतन विचार, ह्याच्यानीच कॉन्शियस, सबकॉन्शियस, या दोन्हीतूनच आपली सगळी निर्मिती होते. म्हणून आपल्याला बऱ्याच वेळेला वाटतं बघा, माझे विचार आत्ता चांगले आहेत, मग का मला त्रास होतोय. इथं चांगले, सरफेसला, वर, झाडाच्या फांद्यांवर, पानांवर, मुळाला काय, हे पण बघणं गरजेचं आहे. आणि ते कसं कळतं, ध्यानाला बसल्यावर. म्हणून ध्यान गरजेचं आहे. म्हणून जो आपण सराव करतो एक 15-20 मिनिटाचा शांत बसून, तेव्हा आपण जेव्हा विचार शांत होतात हे वरचे, तेव्हा आपण मुळाशी जातो ना.
तुम्हाला पाण्यात उडी घेताना डायरेक्ट पाण्याच्या तळाशी जाता येतं का? वरूनच खाली जावं लागेल. मग पहिले हे शांत करावे लागतील, मग तुम्ही तळाला जाणार. म्हणजेच अवचेतन मनाला कनेक्ट होणार आणि ती प्रोसेस ध्यानात होते. आज तुम्ही त्या जगाचा दावा करून जे ईश्वराला आणि तुम्हाला पाहिजे ते जग निर्माण कराल. हा, म्हणजेच काय की ईश्वराला तुमच्यासाठी पाहिजे आहेत, आता तुम्ही त्या अनुभवांना निर्माण करायला सुरू कराल. आपला 7वा धडा, मागचा धडा, ज्यामध्ये आपण बघितलं की आपल्या इच्छा ईश्वराच्या इच्छेसोबत एक असतील तर आपली रचना, त्याच्यातून मिळणारा आनंद हा जास्त आहे. एखाद्या माणसाला बिझनेसमध्ये सतत लॉस होतोय, ईश्वराची इच्छा अशी आहे की त्याचं सर्वोच्च हित, त्याच्या हायर सेल्फला माहिती, उच्च आत्म्याला, की त्याचं सर्वोच्च हित ह्या बिझनेसमध्ये नाहीये. त्याचं सर्वोच्च हित एखाद्या अशा समाजासाठी असलेल्या कार्यामध्ये, सोशल वर्कमध्ये, की जिथं पैसा पैसा हे त्यांनी करू नये, हा त्याचा धडा आहे. पण तो केवळ बिझनेस पैसा पैसा करून तिथे अडकतोय आणि त्याला कायम लॉस येतोय. पण जेव्हा तो थोडंसं समाजकार्य करायला लागेल, थोडी सेवा त्याच्याकडनं घडेल, थोडं चांगलं करणं त्याच्याकडनं घडायला लागेल, कारण ते त्याच्या सोल प्लॅन मध्ये असेल समजा, तर त्यावेळेस त्याला म्हणेल त्या दिशेमध्ये यश मिळायला लागतं. किंवा नोकरीमध्ये नाहीये, बिझनेसमध्ये, असा कुठलाही जो असतील, जी कुठला आपला प्लॅन, जे कुठला आपल्या हिताचा आहे, त्यानुसार जेव्हा आपण वागतो, विचार करतो, तेव्हा आपण तशाच अनुभवांना निर्माण करायला सुरुवात करतो. कारण तेव्हा आपण आपल्या ईश्वराच्या इच्छेसोबत एक होतो. ईश्वर म्हणजे आपला उच्च स्व, उच्च आत्मा, ज्याला आपलं हित माहितीये. हा मी त्यात हा, आतापर्यंत तुम्हाला समजले आहे की तुम्ही नेहमीच एक निर्माता होता. तुम्ही केवळ एक संभाव्य निर्माता नाही, तर निर्मिती या शब्दाच्या खऱ्या अर्थाने तुम्ही निर्माता आहात. विचारांनी नेहमीच तुमचे अनुभव आणि जग तुम्ही निर्माण केले आहेत. त्यामुळे निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल तुम्हाला नवीन काही शिकण्याची गरज नाही. हे सर्व तुम्हाला चांगलेच माहित आहे. तुम्हाला फक्त एक साध्या सूत्राची गरज आहे, जे तुमच्या खऱ्या इच्छा असलेले जग निर्माण करण्यास मदत करेल. तुमच्या सत्य इच्छांचे जग. हे निर्मितीचे सूत्र एक साधे वाक्य असून 7 भागांमध्ये आहे. पुढे जाण्यापूर्वी हे वाक्य लक्षात ठेवा. ईश्वर आणि मी विचारांचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो, तथास्तु. तर आता आपल्याला हे समजलंय सगळ्यांना. आता आपण 7वा धडा वाचला, 9वा धडा वाचला. आपल्याला आता इथपर्यंत हे लक्षात आलंय की आपण आता सृजन करू शकतो, आपल्याला पाहिजे ते निर्माण करू शकतो. एक वाक्य बघा, तुम्ही केवळ एक संभाव्य निर्माता नाहीयेत, तर निर्मिती या शब्दाच्या खऱ्या अर्थाने तुम्ही निर्माता आहात. आपण संभाव्य म्हणजे पोटेन्शियल, की पुढे जाऊन मी असं काहीतरी करेन, माझ्यात तेवढं एक म्हणजे मी करू शकतो निर्माण, मी पाहिजे ते मिळवू शकतो, असे नाहीयेत आपण. आपण खऱ्या अर्थाने निर्माता आहोत. खरोखर आपण निर्माण करतोय. आत्ताची जी परिस्थिती आहे, वाक्य आठवा, स्वर्ग किंवा नरक आपणच निर्माण केलेलं आहे. आपण छोट्या छोट्या पण उठतो, मला चहा प्यायचा आहे, कॉफी प्यायची, उठतो आणि ते निर्माण करतो ना आपल्या आयुष्यामध्ये. पहिला तर विचार येतो, चला 4ची वेळ झाली, 5ची वेळ झाली, चहाची वेळ झाली. हा तर विचार आला आपला. त्यावेळेस आपण उठून जे काही करतो, ती हातात कप येईपर्यंत ते जे काही आहे, आणि जो चहा कॉफी आपण घेतो, म्हणजे आपण काहीतरी निर्माण केलं त्यावेळेस, विचारांनी निर्माण केलं आपल्या, है ना? हा, कधी कधी असं होतं की चहा करायचं दूध नाहीये, ते सुद्धा निर्मितीच एक प्रकारची आपली. पण आपण विचार तरी केला, विचार आला तो, आणि त्यावेळेस ती निर्मिती काय झाली की रियालिटीमध्ये चहा आला नाही, कारण दूध नव्हतं म्हणून. हे जे आपण मागच्याच बघितलं, हे सुद्धा विचारांनीच. आता ते आपल्याला नाही कळणार की असं कसं काय, पण हे सुद्धा आपलं काहीतरी एक म्हणतो ना, निर्माण जे केलेलं आहे आपण, ते चांगलं असेल किंवा वाईट, सुख असेल किंवा दुःख, पण ते आपल्याच विचारांनी निर्माण करतो. त्यामुळं असं लिहिलेलं आहे की तुम्ही संभाव्य नाही आहात, तर तुम्ही खऱ्या अर्थाने आत्ताही निर्माता आहात. विचारांनी नेहमीच तुम्ही तुमचे अनुभव आणि जग निर्माण केलंय. प्रक्रियेबद्दल तुम्हाला काही शिकवण्याची गरज नाही, सगळं माहितीये. एक साधं सूत्र, एक फॉर्म्युला आता आपल्याला इथं सांगितलंय. ठीक आहे, त्या फॉर्म्युलाच्या मदतीने आपण आपल्या खऱ्या ज्या इच्छा आहेत त्या आता प्रकटीकरण, त्याचं मॅनिफेस्टेशन करायला सुरुवात करणार, की जे तुमच्या खऱ्या इच्छा असलेल्या, खऱ्या इच्छा मागायच्या आधी आपल्या उच्च स्वला, हृदयात जाऊन, त्या इच्छांसाठी हे दिलेलं मॅनिफेस्टेशन फॉर्म्युला आहे. एक सूत्र आपण तयार करतोय.
आता इथं जसं सांगितलं की ईश्वर आणि मी विचारांचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. आता हे एक साधं वाक्य वाटतं आपल्याला, पण ह्या वाक्यामध्ये एक मोठा अर्थ आहे. आपलं घोडं कुठं अडतं, आपल्या इच्छा वास्तवात का येत नाही, आपलं मॅनिफेस्टेशन का कम्प्लीट होत नाही, याचं महत्वाचं कारण आपल्याला ह्या धड्यामध्ये कळणार आहे. आपण जे अनेकांकडून ऐकतो मॅनिफेस्टेशन मॅनिफेस्टेशन, पण इथं जे डिटेलमध्ये सगळं दिलेलं आहे ना, प्रत्येक त्या वाक्यामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलाय की हे वाक्य काय म्हणायचं. आता ह्या वाक्याला तुम्ही थोडं पुढे मागे करा. असं काही नाही की हेच शब्द वापरले पाहिजेत किंवा काय. थोडंसं तुम्ही त्याला आपल्या भाषेमध्ये पण तयार करू शकता. पण त्याचा जो अर्थ आहे, कोर मिनिंग आहे, ते समजून घेऊ की असं का म्हणायचं. कारण भावना महत्वाच्या आहेत ना. तुम्ही नुसते शब्द म्हणतात तर त्याला उपयोग नाही. आतमध्ये ते फील करून आपण म्हणलं, त्यावेळेस मात्र आपल्याला त्याचा रिझल्ट जाणवतो. तर हे जे वाक्य आहे की ईश्वर आणि मी क्षमाशीलता आणि कृतज्ञतापूर्वक दावा करतो आणि स्वीकार करतो. तर ऍक्च्युली इथं एक शब्द राहिला ह्याच्यामध्ये, विचारांचा. ईश्वर आणि मी, खाली बघा 1, 2, 3 आकडे लिहिलेत ना. ईश्वर आणि मी विचारांचा क्षमाशीलता आणि कृतज्ञतेसह दावा करतो आणि स्वीकार करतो, असं येते. हा, हे विचार म्हणजे कुठले हे पण आपल्याला कळेल. तर मी खाली येते. हा 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 वाच. हो वाचा. हा प्रत्येक शब्द सूत्राचा एक महत्वाचा भाग आहे आणि हे सर्व भाग एकत्रितपणे तुम्हाला पाहिजे ते अनुभवण्यासाठी एक परिपूर्ण माध्यम आहेत. आतापर्यंत तुम्हाला निर्मितीच्या या सूत्रासाठी तयार करण्यासाठी या पाठ्यक्रमाचा एक मोठा विभाग होता. या सूत्रात कोणत्या इच्छांचा समावेश करायचा हे तर तुम्हाला आधीपासूनच माहीत आहे. या आठवड्यात तुम्ही आत्मस्वीकृतीचे सेल्फ ऍक्सेप्टन्स अनुभवासाठी या निर्मिती सूत्राचा अभ्यास करा. आत्मस्वीकृती हे या अभ्यासक्रमाचे आणि पृथ्वीवरील तुमच्या प्रत्यक्ष जीवनाची अंतिम निर्मिती एंड प्रॉडक्ट आहे. यापेक्षा इतर कोणताही उच्च विचार, कोणतेही उच्च ध्येय, कोणतीही शुद्ध इच्छा असू शकत नाही. चला, आपण आता या निर्मिती सूत्राच्या 7 विभागांपैकी प्रत्येकाचा विचार करूयात. येस. ह्याच पॅरेग्राफ मध्ये आपल्याला आपल्या मॅनिफेस्टेशन कुठं अडतं ह्याचं उत्तर मिळणार आहे. ह्या प्रत्येक सूत्रामधले हे जे प्रत्येक शब्द आहे ना, भाग म्हणजे शब्दाचा खूप महत्वाचा अर्थ आहे. हे सगळे शब्द तुम्हाला नीट वेगवेगळे समजून मग ते तुम्हाला एकत्रितपणे वापराल जेव्हा तुम्ही फील कराल. म्हणजे ह्याच्यामध्ये ना, आपण मॅनिफेस्टेशन म्हणतो, आपण करायचंय, बोलतो बोलतो अफर्मेशन्स, पण इथं आपल्याला परफेक्टली आत जाऊन खोलात जाऊन ते का म्हणायचं ह्याचं लॉजिकल आन्सर दिलंय बाबाजींनी की का म्हणायचं, तो शब्द का वापरायचा. ह्यासाठी आपल्याला हे असं सूत्र, एक फॉर्म्युला, असं एक वाक्य, म्हणजे थोडक्यात हे असं की जेणेकरून सगळ्यांना त्याची एक आयुष्यभर डोक्यात राहावं की मला कुठलीही इच्छा माझी असेल त्यावेळी मी काय वाक्य म्हणायला पाहिजे. हे जेव्हा आपण लक्षात घेतो, पाठ करायचं नाही, लक्षात घ्यायचं, लक्षात ठेवायचं, त्यावेळेस ते आपोआपच येतं आपल्याला. आणि ते जेव्हा होईल ना, तर ते खरं फिलिंग मधून, भावनांमधून आपण म्हणू. आणि ते कधीही आपल्याला उपयोगी पडेल. रात्री 2 वाजता जरी झोपेतून उठवलं आणि म्हणलं की इच्छा म्हणायची मला पूर्ण करण्यासाठी काय वाक्य, त्यावेळेसही आपण अगदी सहजपणे ते बोलून जाऊ. कारण आपल्याला एक एक शब्दांचे अर्थ आता समजणार आहेत. आता ह्यामध्ये काय इच्छा आहेत त्या आपल्याला मागच्या आठवड्यात कळल्यात किंवा आताही तुम्ही तो सराव करून जेव्हा तुम्ही बसता तुम्हाला माहित होतील काय माझ्या इच्छा आहेत बाबा महत्वाच्या. त्यावेळेस तुम्ही या आठवड्यात तुम्ही आत्मस्वीकृतीच्या अनुभवासाठी या निर्मिती सूत्राचा अभ्यास करा. सेल्फ ऍक्सेप्टन्स हा आपल्या इच्छापूर्तीमधला सगळ्यात मोठा ब्लॉकेज आहे. मी स्वतःच माझ्या इच्छांना येस म्हणत नाही, हो म्हणत नाही, स्वीकार करत नाही. कारण मला माहिती की मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, हे पाहिजे, पण ते कसं होणार, होईल का, आणि झालं तर काय, आणि हे शक्यच नाहीये, हे होणं शक्यच नाहीये, मला तर वाटत नाही. हे सगळं जे आहे ना, हे सगळे जे अनिमंत्रित प्रभाव आहेत ते आपल्या मॅनिफेस्टेशन मध्ये खूप मोठा अडथळा असतात. की माझे विचार, पुन्हा विचारच बघा, म्हणून विचारांनीच आपण सगळं निर्माण करतो.
माझ्या विचारांमुळेच माझं सगळे प्रॉब्लेम, आपले सगळ्यात मोठे शत्रू आपले विचारच आहे. कुठलंही काम नवीन सुरू करताना आपल्याला पहिल्यांदा येते ती भीती, समाजाची भीती, घरच्यांची भीती, ही भीती, ती भीती, आणि त्यानुसारच आपला मग तो रिझल्ट पण मिळतो. जेव्हा एकदम पॉझिटिव्हली, एकदम सकारात्मक, एकदम ईश्वरी विचारांमध्ये आपण काम करतो, त्या काम 19-20 का असेना, पण तरीही त्याच्यामधला जो आनंद आहे, तो जो रिझल्ट आहे, तो एकदमच, म्हणजे बाकी लोकांना पण असं आश्चर्य वाटेल की एवढं काही असं नाही वाटत आहे, पण एवढं कसं काय ह्यांना सक्सेस मिळाला. याचं कारण आहे की त्याच्यामध्ये जीव ओतून, प्राण ओतून, आत्म्यासोबत एक होऊन, ईश्वरासोबत एक होऊन ते काम झालेलं असतं. त्यामुळे कदाचित ते बाकीच्यांना असं वाटत असेल, पण ज्या विचारांनी त्याची सुरुवात झाली, ज्या गुणांमध्ये झाली, त्या कामाचा रिझल्ट पण तसाच येणार. म्हणून इथं पहिलं महत्वाचं ते सेल्फ ऍक्सेप्टन्स. मला 10 लाखापेक्षा जास्त महिन्याला मिळतायत, पण आतमध्ये कुठेतरी खोलवर माहिती केवढे मिळू शकत नाहीत. माझं काही काम तेवढं नाहीये. ही ही जी आहे ना, जे आपण मागच्या वेळेस बघितलं इच्छांच्या वेळेस, खऱ्या इच्छा कशा आहेत, त्यावेळेस जे सांगितलं होतं. तर म्हणून सेल्फ ऍक्सेप्टन्स पहिलं तर आत्मस्वीकृती. माझा आत्मा त्याला हो म्हणतोय का? मी आतून सगळे ब्लॉकेजेस माझ्या सबकॉन्शियस मधून काढलेत का? आणि मला वाटते का की मी नवीन घर, गाडी, जे काही आपली इच्छा आहे, किंवा आपल्याला अध्यात्मामध्ये सुद्धा कुणाची असू शकते ती सुद्धा इच्छा, की मला माझं एक स्पिरिच्युअल नॉलेज, एक विस्डम हे त्या लेवलला न्यायचंय. तिथं सुद्धा आपण स्वतःलाच कमी समजत असतो. कारण आपल्याला वाटतच नसतं की आपल्याकडनं काहीतरी असं घडेल. आपल्या कुठल्याही फील्डमध्ये हे चेक करा. हं? आत्मस्वीकृती या अभ्यासक्रमाच्या आणि पृथ्वीवरील तुमच्या प्रत्यक्ष जीवनाची अंतिम निर्मिती आहे. एंड प्रोडक्ट. आपण जे काही आता रियालिटी जगतोय हे आपल्या सेल्फ ऍक्सेप्टन्स वरच तयार झालेलं आहे सगळं. की मला घ्यायचंय, एक सुंदर मोठं घर घ्यायचंय, पण माझा आतमध्ये नाहीये तयार. त्यावेळेस माझी रियालिटी पण तशीच असणार आहे. की मला माहिती की मी करू शकतो, आम्ही करू शकतो, पण मला ती आतूनच होकार येत नाहीये त्या गोष्टीसाठी. व्हॅलिडेशन येत नाहीये आतमध्ये. यापेक्षा इतर कोणताही उच्च विचार, ध्येय असू शकत नाही. माझ्या आत्म्याला जे वाटतंय, त्याची जिथं होकार आहे ज्या गोष्टीसाठी, ती शुद्ध इच्छा आहे. आपण हे बघितलं. त्यामुळे इथं असं दिलंय की ह्याच्यापेक्षा कुठलाही उच्च ध्येय काही असू शकत नाही. एखादी इच्छा आपल्या आतमध्ये प्रकट होणार बरं का. घर, गाडी, मी भौतिक सुखांबद्दल बोलतेय. ती सुद्धा आपल्या आत्म्याची इच्छा असू शकते की भौतिक सुख तुझ्या आयुष्यात आली पाहिजेत, लक्झरियस, चांगला लाईफ. का नाही? कारण एखाद्या माणसाच्या सोल प्लॅन मध्ये तेच असेल की ह्या जन्मामध्ये मी स्वतःच्या कर्तृत्वाने काहीतरी उभं करेन. त्याच्यामध्ये वाटणारा जो अभिमान, आनंद आहे, जे समाधान आहे, ते त्या आत्म्याला फील करायचंय. जसं आपण बऱ्याचशा गोष्टींची मागच्या आठवड्यात आपण धड्यात बोललो, अगदी त्याप्रमाणे जेव्हा तो त्याचा जर्नी सुरू करतो, शून्यातनं आपण एक बाईचं उदाहरण बघितलं, ती तिचं बिझनेस सुरू करते, अगदी परदेशापर्यंत बिझनेस जातो. हे तिच्या आत्म्याने निर्माण केलेली इच्छा आहे आतमध्ये. कशामुळे तिला वाटलं असेल सुरुवातच करताना की असं करावं, आपण असं काही करावं. हे जे बी टाकलंय ना, उच्च आत्म्याने टाकलंय, कारण तिच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये ते लिहिलेलं असणार आहे की तिला हे ह्या जन्मामध्ये सगळं अनुभव करायचंय. फेम, नेम, सगळं, नाव, प्रसिद्धी, पैसा, हे सगळं एखादा जीव लिहून घेऊन येतो. त्याप्रमाणे जेव्हा त्याचा आत्मा त्याला हो म्हणतो, जेव्हा तिथून होकार असतो, तिथून स्वीकृती असते त्या गोष्टींची, तेव्हा ती शुद्ध इच्छा असते की त्याला हे सगळे अनुभव घ्यायचे, आणि त्यावेळेस हे सगळं त्याप्रमाणेच घडतं, तसंच त्याची रियालिटी बनते. तर आपण ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊ, जे या सूत्रामध्ये दिलेलं आहे. तर आपण सगळेजण ह्याच लिंकवर जॉईन करा, आणि मग आपण ह्या सूत्रामधले, ह्या फॉर्म्युलामधले प्रत्येक शब्द एक एक समजून घेऊ.